नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या म्हणजे काय आणि समसंख्येवरील उदाहरणे कशा प्रकारे परीक्षेत विचारली जातात ते आपण पाहणार आहोत। समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात किंवा ज्या संख्येला 2 ने समसंख्यांची बेरीज। प्रकार पहिला, क्रमवार समसंख्यांची बेरीज। उदाहरण बघा, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती। हे उदाहरण सोडवण्यासाठी मित्रांनो प्रथम आपल्याला 1 ते 50 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत त्या काढाव्या लागतील। बघा, पहिली समसंख्या, इथे 1 ही पहिली समसंख्या आहे का? नाही, म्हणून 2 ही पहिली समसंख्या आहे। आणि शेवटची समसंख्या, शेवटची सम किती आहे? 50। एकूण समसंख्या बरोबर शेवटची सम 50 वजा पहिली सम 2 भागिले 2 अधिक 1। 50 मधनं 2 गेले 48 भागिले 2 अधिक 1। बेक बे, बे दुनी 4, बे चौक 8, 24 अधिक 1 25। इथे बघा, 1 ते 50 पर्यंतच्या एकूण समसंख्या आपल्याला 25 मिळाल्या। 1 ते 50 मध्ये 25 सम असतात आणि 25 विषम संख्या असतात, कारण दोन क्रमवार समसंख्यामधला फरक 2चा असतो। आता आपण 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढूया। बेरीज बरोबर n अधिक 1 या सूत्राचा आपण वापर करूया। n म्हणजेच मित्रांनो एकूण समसंख्या त्या आहेत 25। 25 गुणिले 25 अधिक 1 26। 25 गुणिले 26 करूया। 25 सक 150, हातचे गेले 15। 25 दुनी 50 आणि 15 65, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 650, ऑप्शन क्रमांक 4। हेच उदाहरण ट्रिकनुसार कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगते। 1 ते 50 मध्ये शेवटची सम 50 आहे, मग 50ची अर्धी करायची 25। आता 25चा काय करायचं? वर्ग करायचा, तो येतो 625। आणि या 625 मध्ये 25 मिळवायचे। 625 अधिक 25 650 ही आपली शॉर्ट ट्रिक आहे। बघा, शेवटची सम घेतली, त्याची अर्धी केली 25, 25चा वर्ग केला 625 अधिक 25 650। प्रश्न दुसरा बघा, 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची एकूण बेरीज किती। 1 ते 20 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत ते प्रथम आपल्याला शोधावे लागेल। म्हणून एकूण समसंख्या बरोबर शेवटची सम किती आहे 20 वजा पहिली सम। एक ही समसंख्या आहे का मित्रांनो पहिली? नाही, तर कोण आहे? 2 भागिले 2 अधिक 1। 20 मधनं 2 गेले 18 भागिले 2 अधिक 1। बेक बे, 92 18, 9 अधिक 1 बरोबर 10। बघा, 1 ते 20 पर्यंत एकूण समसंख्या किती मिळाल्या? 10।
आता 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढूया। सूत्र बघा, बेरीज बरोबर n अधिक 1। n म्हणजेच काय मित्रांनो, तर एकूण समसंख्या त्या आहेत 10। 10 गुणिले 10 अधिक 1 11। गुणाकार करूया, 10 एके 10, हातचे गेले 1, 10 एके 10 आणि 1 11। उत्तर आलेलं आहे 110, ऑप्शन क्रमांक 1। हेच उदाहरण मित्रांनो ट्रिकनुसार कसं सोडवायचं बघा। 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची एकूण बेरीज ट्रिकनुसार काढण्यासाठी मित्रांनो शेवटची सम घ्यायची। आता इथं शेवटची सम किती आहे, 20 आहे। तर 20चं काय करायची, अर्धी करायची, ती आली 10। 10चा वर्ग करायचा, तो आला 100। या 100 मध्ये मित्रांनो हे 10 मिळवून द्यायचे। 100 आणि 10 110। हे आपलं ट्रिकनुसार उत्तर मिळालेलं आहे। बघा, शेवटची सम घेतली, तिची अर्धी केली 10, 10चा वर्ग केला 100 आणि 100 मध्ये हे 10 मिळवून दिले, उत्तर आले 110। प्रकार दुसरा बघा, क्रमवार नसलेल्या समसंख्यांची बेरीज। उदाहरण बघा, 21 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती। हे उदाहरण सोडवण्यासाठी एकूण समसंख्या आपल्याला 21 ते 70 पर्यंतच्या काढाव्या लागतील। म्हणून एकूण समसंख्या बरोबर शेवटची सम 70 वजा पहिली सम। 21 ही पहिली सम आहे का, नाही, म्हणून पहिली सम आहे 22 भागिले 2 अधिक 1। 70 मधून 22 गेले तर 48 राहते, भागिले 2 अधिक 1। भाग देऊया, 2 क 2, 2 दुनी 4, 2 चौक 8, 24 अधिक 1 25। 21 ते 70 पर्यंत एकूण समसंख्या आहेत 25। तर 21 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करूया। बेरीज बरोबर पहिली सम। पहिली सम किती आहे, 21 आहे का, नाही, 22। 22 अधिक शेवटची सम 70 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आहेत, 25। बघा, 22 अधिक 70 बेरीज करूया, 2 आणि 0 2, 7 आणि 2 9 भागिले 2 गुणिले 25। भाग देऊया, 2 क 2, 2 चौक 8, 2 सक 12, 46 गुणिले 25। गुणाकार करूया, 25 सक 150, हातचे गेले 15, 25 चौक 100, 100 आणि 15 115। म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। हेच उदाहरण ट्रिकनुसार कसं सोडवायचं ते आपण बघूया।
इथे बघा 21 ही पहिली सम आहे का? नाही, ही विषम आहे. म्हणून 21च्या पहिली संख्या घ्यायची, ती आहे 21च्या अगोदरची 20. 20ची अर्धी करायची, ती आली 10. 10च्या पुढची संख्या घ्यायची 10 गुणिले 11, यांचा गुणाकार केला 110. नंतर शेवटची सम घ्यायची 70. 70चे अर्धे करायचे 35. 35च्या पुढची संख्या घ्यायची 36 गुणिले 35च्या पुढची संख्या 36. जर या दोघांचा गुणाकार केला तर तो येतो 1260. आता 1260 वजा 110 करायचे. 0 शी 0, 6तून 1 गेला 5, 2हातून 1 गेला 1, 1शी 1. उत्तर आलेलं आहे 1150. ऑप्शन क्रमांक 4. उदाहरण दुसरे बघा. 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? आता 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करण्यासाठी एकूण समसंख्या काढाव्या लागतील. 38 ते 88 पर्यंत एकूण समसंख्या करण्यासाठी सूत्र बघा. शेवटची सम 88 वजा पहिली सम 38 भागिले 2 अधिक 1 एकूण सम संख्या. अठ्ठ्याऐंशी वजा 38 करूया. 8 मधून 8 गेले 0, 8 मधून 3 गेले 5. 50 भागिले 2 अधिक 1 बेक बे बेदुनी 4, बेपंचे 10, 25 अधिक 1 26. 38 ते 88 पर्यंतच्या एकूण समसंख्या आहेत 26. 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करूया. पहिली सम 38 अधिक शेवटची सम 88 भागिले 2 गुणिले एकूण सम किती आहेत 26. बेरीज करूया. 8 आणि 8 16, हातचे गेले 1, 8 आणि 3 11 आणि 1 12, 126 भागिले 2 गुणिले 26. संक्षिप्त रूप देऊया. बेक बे बेत्रिक 6, 126 गुणिले 13, 13 78, हातचे गेले 7, 13 दुनी 26, 26 आणि 7 33, 33शी 3, हातचे गेले 3, 13 एक्के 13, 13 आणि 3 16. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 1638. हेच उदाहरण आपण ट्रिकनुसार सोडवूया मित्रांनो. बघा 38च्या अगोदरची सम घ्यायची, ती आहे 36. 36च्या अर्धी करायची, बेक बे 82 16 18 आले. 18 गुणिले 18च्या पुढची 19
जर यांचा गुणाकार केला तर 342 येतो. त्यानंतर 88 शेवटची घ्यायची, तिची अर्धी करायची. 44 गुणिले 44च्या पुढची 45. जर या दोघांचा गुणाकार केला तर 1980 येतो. आता 1980 वजा 342 केले तर उत्तर येते 1638. पुढचा प्रकार आहे समसंख्यांच्या वर्गांची बेरीज. उदाहरण बघा. 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग अधिक डॅश 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 अधिक 10चा वर्ग. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत. n अधिक 1 n अधिक 2 भागिले 6. n म्हणजेच मित्रांनो शेवटची संख्या ती आहे 10. 10 गुणिले 10 1 11 गुणिले 10 अधिक 2 12 भागिले 6. संक्षिप्त रूप देऊया. 6 1 6 6 2 12. 10 गुणिले 11 गुणिले 2. 10 गुणिले 11 2 22. गुणाकार करूया. 10 2 20. हाचे गेले 2. 10 2 20 आणि 2 22. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 220. मित्रांनो, ही उदाहरणे तुमच्या प्रॅक्टिससाठी आहेत. ती सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा.